या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर कागल तालुक्यातील बेलवळे बुद्रुक येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. मंडली गटाचे कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून अनोळखी व्यक्तींनी घरात प्रवेश करत गुलालाची उधळण केल्याची घटना दुपारी घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युवासेना निरीक्षक वीरेंद्र मंडले यांनी शिंदे यांच्या घरी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. संतोष शिंदे यांनी आरोप केला की परवा झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी माझ्या पक्षाचा कागल तालुक्यामध्ये प्रचार आणि प्रसार करत होतो. पण संबंधित कालावधीमध्ये विरोधी गटाचे काही कार्यकर्ते मला मागील काही दिवसांपासून तू आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विरोधात प्रचार का करत आहेस, आमच्या उमेदवारांच्या विषयी तू लोकांमध्ये बातम्या का पसरवत आहेस असे म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. आणि निकाल लागल्यानंतर आज बोरवडे येथील काही कार्यकर्त्यांनी मी काही कारणास्तव घरामध्ये नसताना, माझी वयस्कर आई घरी असताना माझ्या घरावरती भ्याड असा हल्ला केलेला आहे. या हल्ल्याचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि हा जो काही प्रकार झालेला आहे या संदर्भात मी सविस्तर पोलीस तक्रार करणारच आहे. पण या लोकांना शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर देण्याची जबाबदारी सुद्धा एक शिवसैनिक म्हणून मी घेतो. दरम्यान पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी व्हायरल व्हिडिओ संशयास्पद असल्याचे सांगत प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं स्पष्ट केलं. वृद्ध महिलेचा जबाब नोंदवण्यात येत असून सत्य लवकरच समोर येईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान मनोज फराकटे यांनी सर्व आरोप फेटाळले असून मोबाईलवरील संभाषणावरून केवळ शाब्दिक वाद झाला होता, त्याला राजकीय रंग दिला जात असल्याचा दावा त्यांनी केलाय. टीव्ही नेक्स्ट साठी मुरगुडहून सर्जरा भाट.